नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत थोड्याशा वेगळ्या पद्धतीने असे आलू पराठे। तर त्यासाठी गव्हाचे पीठ, कसुरी मेथी, जिरा पावडर, हिंग, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, हिरव्या मिरच्या आणि लसूण। तर सर्वात पहिले आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहेत। मी साधारणतः 5 बटाटे घेतले आहेत। साधारणतः आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे बटाटे व्यवस्थित उकडले जातील। बटाटे उकडताना आपल्याला त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे बटाट्यांची चव जास्त अळणी लागत नाही। आता आपल्याला लसूण आणि मिरच्या बारीक वाटून घ्यायच्या आहेत। आता आपलं कुकरही गार झाला आहे। हे बटाटेही व्यवस्थित उकडले गेले आहेत। आता मी ते बटाटे किसून घेते। त्यानंतर एका मोठ्या वाटीत ते किसलेले बटाटे काढून घ्यायचे। त्यामध्ये थोडंसं हिंग, त्यानंतर थोडीशी जिरेपूड, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। त्यानंतर आपली कसुरी मेथी असते ना, ती हातावर थोडीशी चोळून घ्यायची आणि मग त्यात टाकायची। त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि लसूण जे आपण बारीक वाटून घेतले होते तेही त्यात टाकून घ्यायचे आणि आता गरजेप्रमाणे गव्हाचे पीठ घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। लक्षात असू द्या की पीठ मळायला आपल्याला पाणी वापरायचं नाहीये, कारण बटाट्याचा ओलसरपणा असतो ना, त्यातच ते पीठ मळलं जातं। त्यामुळे गरजेप्रमाणे पीठ घालत घालत आपल्याला तो गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता तुम्ही बघू शकता की माझं पीठ व्यवस्थित मळून झालं आहे। तर त्यावर मी थोडंसं तेल घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेईन। आता माझं पीठ रेडी आहे, तर मी ते 5 ते 10 मिनिटांसाठी झाकून ठेवेन। आता 10 मिनिटांनंतर पीठ उघडून घ्यायचे, ते पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं आणि छोटे छोटे गोळे करून पातळ असे आलू पराठे लाटून घ्यायचे। इथे आपण पोळीचे चाड करतो ना, तशा पद्धतीने पिठाला आधी आतून तेल आणि पीठ लावून घेतलंय आणि मग हलक्या हाताने ते व्यवस्थित लाटून घेतलेत। त्यामुळे आपले पराठे अगदी सॉफ्ट होतात। याची टेस्टही छान लागते आणि इतर आलू पराठ्यांसारखे जास्त चिकटतही नाही आणि पटकन जमतात। आता माझे पराठे लाटून झाले आहेत, तर मी ते गरम तव्यावर दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकून घेईन। पराठे भाजताना त्यावरून तेल किंवा तूप फिरवायचे आहे आणि दोन्ही बाजूने ते व्यवस्थित लावून घ्यायचे आहे। आता माझा पराठा दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजला गेला आहे, तर तो मी काढून घेते। अशाच पद्धतीने सर्व काही करून घ्यायचे। दिसताय ना, पराठे एकदम छान आणि अतिशय सॉफ्टही झाले आहेत, तुम्ही बघू शकतात। आहे की नाही अतिशय साधी आणि सोपी रेसिपी। तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका अनोख्या रेसिपी सोबत।